फेस वॉश दाखव. ए बघितलं कशी करते ही, बघितलं तुम्ही? होतं म्हणून मॉल मध्ये यायचं होतं ना तुला ना. आणि आता शुभमचा फेस वॉश झालेला आहे आणि शुभम एकदम चिकना दिसत आहे. एक मिनिट आवाज कमी करा, मी व्लॉग करते मग नंतर परत करा आवाज. ओके. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आहे संडे आणि वाजलेत 4 वाजलेत. फटाफट टाइम गेला. मी जेन्युअनली शॉक. मला वाटलं की 2 वगैरे वाजलेत म्हणून आरामात. एनिवेज आज आमचा लेझी सॅटर्डे आहे आणि या लेझी सॅटर्डेमध्ये सगळं केओस आहे. ह्या मुलींचं काय चाललंय ते नवीन घेऊन आलोय श्रेणाला. काय ते खेळणं तर ते Bowling, सगळं bowling. बोलिंगचं असं पसारा करून ठेवलंय घरामध्ये. आणि त्यांचं बघ काय चाललंय. त्यांनी 2 राऊंडला आणि मी सकाळीच जाऊन मस्त हेअरकट वगैरे करून आलोय. दाढी वगैरे केलेली आणि बर्थडे स्पेशल बर्थडे येतोय माझा तर मग मी ते करून आलो. आणि अमृता पण गेलेली मी जरा आयब्रो आणि सगळं करून आली आहे. आणि मिशी काढून आणि इथे लोक हे दोघं भांडतायत. यांना दुसरे काय कामच नाहीत घरामध्ये भांडण्याशिवाय. आता कॅमेरा दाखवते नाचायला लागली. बघितलं चाप्टर आहे ना तू. फक्त आज मी तर सकाळी गेलेलो जेव्हा हेअरकट आणि हे करायला दाढी, तर मला तिकडे डीटॅनचं पण फेशियल का फेस मास्क काय बोलतात ते करायचं होतं. आणि त्यासोबत मग बाकीचं पण होतं. पण ते मी गेलो तर एवढं महाग होतं तिकडे की मी ते केलंच नाही. अमृता बोलत होती करायला पण मी बोललो सोड जाऊ दे, आपण घरी जाऊन काहीतरी करू, काहीतरी फेस वॉश वगैरे करू. तर अमृता बोलली की मी काहीतरी मागवते. सो ती आता काहीतरी मागवते माझ्यासाठी. शुभम, मी काय म्हणते, हे एक मामाचं मागवते. नाही, हे फ्लिपकार्ट वर आहे. मामाचं काहीतरी आहे. विटामिन सी वाला आहे, विथ टर्मरिक वाला. तू मगाशी ते राईस वाला बघितलेलं ते राईस वाला हा हे चांगलं, हे चांगलं. दिस इज गुड. आय हा फील दिस इज गुड. याच्यामध्ये हे पण आहे काय बोलतात त्याला, काय काय आहे बट ऑरेंज का लेमनचं हे आहे ना. लेमनचं आहे. आज संध्याकाळी शुभमचं आपण हे फेशियल क्लीनअप जे काय आपण घरी एक्सपेरिमेंट करूया. लेझी संडे माझ्यासाठी संडे नाही, मस्त सॅटर्डे. पैकी आपलं एकदम चिल. आज सॅटर्डे आहे हा तेच लेझी सॅटरडे. आणि तू केस कट करून आला. हु विल हॅव शॉवर. आंघोळ कर जा. आता 4 वाजले, आता कुठे आंघोळ करतो. क्लीन युअर सेल्फ. ठीक आहे बघू आता. ते हे मागवल्यावर मला तर असं वाटतं हे आत्ताच केलं पाहिजे. नाही आता मला कंटाळा. अरे आत्ताच करू ना आपण, हे बेस्ट आहे. नाही अरे पण त्याचा इफेक्ट आहे कसं माहिती आहे का, 2-3 दिवसानंतर मग ते इफेक्ट येतो. मग ते तू आता केलं ना रात्री कसं लेझी संडे. काल पण आता सगळे तेच लेझी सॅटरडे. काल पण कसं सगळेजण आलेले दमाला झाले. मग त्यापेक्षा आज आपण नॉनसेन्स. जसं काय तू जेवणच बनवत होता खाली दमायला झालं. तरी पण दमाला होतं ना. शुभम प्लीज यार. ठीक आहे चालेल. चल बघू आज करतो आम्ही की उद्या करतो. काय उद्या नाही, मी म्हटलं संध्याकाळी करू. हा तेच आत्ता करतो की रात्री करतो ते आपण बघू. जसं आल्यावर मी तुम्हाला दाखवतो काय प्रोडक्ट आलेलं आहे. मग आता सामान आलेलं आहे जे आपण मागवलेलं ते आता बघू. हे अमू उठ ना, काय चाललंय. सामान उघडून बघू. चल आपण शेणा काय काय मागवलंय. बघ तुझी हगीज आहे आणि पप्पाला बघ काय मागवलंय. ये बघू. चल ये लवकर. ही बघा झोपली आहे बघा. हे उठ ना अमू, चल पटकन बघून घेऊ. आता हे शेणाने उघडायला घेतलेलं आहे. शेणा थांब ना, मम्माला उघडू दे ना. शेणाने आधी माझा फेस वॉश काढलाय. आणि हे काय हे मागवलं ते काय ते फेशियल किट जे आज आता करणार आहे अमू मला. आता नाही, रात्री. मी फर्स्ट टाइम हा फेस वॉश ट्राय करणार आहे. थांब जरा हा बघू दे त्यांना. श्रेना दाखव कोणता फेस वॉश आहे. ओय काय हे काय करते तू. असं कोण उघडतं. बघू हा फेस वॉश विटामिन सी. व्हॉट इज रॉंग. तू काय बघणार आहे. तुला काय कळतंय त्यातलं. मला बघू दे. मला आपण यांना दाखवू, आपल्या ब्लॉग मध्ये दाखवू सगळ्यांना. दाखव तू दाखव मम्मा तिला. असं पकड. हे खराब झालं असं. तू दाखव. हा असं उघडून नाही ते खेळायचं नाही. हे बघा कधीच ऐकत ना. तर हे फेस वॉशचं काढायला घेतलं, नुसती चिडते. हे आपलं फेशियलचं हे बघा कसं पसारा करून ठेवलंय. आता ह्याच्यातलं खराब झालं तर काय होणार. मग ही धपाटा खाल्ले की मग रडते. फेस वॉश दाखव. ए बघितलं कशी करते ही, बघितलं तुम्ही? बघितलं. बॅड गर्ल झाली आहे.
सो मगाशी जे भांडण झालेलं इरिटेशन शेणाचं तर त्याच्यावरनं मम्मा तिला ओरडलेली. तर आता शेणा कशी लाडीगुडी लावते मम्माला. बघा 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 तुम्ही बघा कशी लाडीगुडी लावते. रडून पण झालंय शेणाचं, आता मम्माला लाडीगुडी लावणार. मी किसी नाही देणार आहे तुला. नाही बघा बघा कशी करते बघा ती, बघ कोचते कोचते. मी नाही किसी देणार आहे तू. आता शेणा चला घाई करूया आपण. हा मग नंतर उठून मग मला फेशियल करायचंय ना. त्याला बोल तुझ्या बर्थडेला आम्हाला काय नाही घेतलंस. आपण उद्या जाऊ घ्यायला काहीतरी बघू. नाही आज बोल आज नको, आज नको, आता उद्या जाऊ आपण. नको ना प्लीज प्लीज. उद्या जाऊ ना आपण. नाही बघू आपण रात्री डिसाईड करू, म्हणजे ठरवू काय करायचं काय नाही. आता काही कर चल. काय आता डिसाईड कर. आता डिसाईड नाही करायचं. डिसाईड कर. काय करायचं आता डिसाईड. हा ठीक आहे चल बघू. नंतर संध्याकाळी उठल्यावर मग मी डिसाईड करतो. ओके आता काही कर चल. काही संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि काल अमृताने ना हे केलेलं पाणीपुरी केलेली. तो होता ना मिंट्या होता ना कुशल एक माझा फ्रेंड, तर तो व्हेज खातो म्हणून त्यासाठी पाणीपुरी केलेली आणि पाणीपुरी राहिलेली. तर आता ना मला भूक लागली आहे, तर मी पाणीपुरी काढतो आता इथून. ह्याच्यामध्ये सगळं चोळलेलं आहे, ह्याच्यामध्ये गोड पाणी आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये तिखट पाणी आहे आणि खाली ह्याच्यामध्ये रगड आहे. तर मी आता काढतो आणि पटकन खाऊन वगैरे घेतो. अमृता पण झोपली आहे, बघू तिला जर हवं असेल तर ठीक आहे, तर मी आपलं खाऊन घेतो. मी विचारलं पण काही इंटरेस्टेड नाही. आता उठली आहे तर मी आता खाऊन घेतो. आधी मी तुम्हाला दाखवतो. जरा हेल्प करते ना मला जरा पुरी. आता मी ह्याच्यामध्ये मला जमणार नाही. ये ना इकडे, ये ना तिथून नाही. हां हे पकड मग. मी सांगतो कशी झाली आहे. उठ ना जरा, उठ ना, उठ. छोटी आली ना मग. तर आपण ही पुरी घेतली आहे, ती त्यामध्ये रगडा बनवलेला टाकूया. 0.5 वर ठेवलंय. 1 वर करू का. आणि याच्यामध्ये आता गोड चटणी आहे. ही चटणी आम्ही इकडून आणलेली. आणली नाही, ती बनवायची असते घरी आणलेल्या. ती थोडी अशी रेडीमेड असते. हे आता इकडे जवळ आहे ना. सॉरी गाईस, कॅमेरा शेक झालाय थोडासा. इकडे ये ना, पुढे ये ना, दाखवतो ना कसे बनली. हे बघा. भैया मुझे भी 2 बना के. त्याच्याकडे तिखट वगैरे एकदम प्रॉपर झालं. मिल्टाने कशी खाली गे एवढी तिखट आहे जरा. त्याला पाणीपुरी आवडते पण तिखट तो गोड जास्त टाकतो. मी असं का आवडतं. भैया मुझे 2 पानीपुरी प्लीज. और आपकी बेटी को, जब आपकी बेटी उठेगी, जो अभी ऐसी सोई है, 2 दांत दिखा रही है, जास्त आवडत कमी हवंय. तू तुझ्या पद्धतीने जसं तू बनवतो तसं बनव. मी मीडियम लावतो सगळा. पण इथे जवळ आहे, ह्याच्यामध्ये सांगणार नाही. तर इकडे का आता झोपलेली ना, झोपायचं होतं ना. मग आणताना तुला बरोबर पाणी जास्त आहे, चांगले. जेव्हा आणायच्या गोष्टी असतात तेव्हा झोप चल येते. ना, आज मला बरं नाही माहिती. मला पण बरंच नाहीये. रब्बीश. मी तर सकाळीच बोललोय. मला बिलकुल बरं वाटत. हे घे. फ्लेवर भारी वाटतं त्याच्यामध्ये. पुरीचा पॅकेट संपला आहे. ही आलेली खायला, मध्ये नाही बोलून आली शेवटी. हा संपला आता पुरीचा पॅकेट. आता आम्ही काय करतो, हे मी ठेवून देतो आणि नंतर कधीतरी उद्या वगैरे ना याचं आणू आपण. पुरीचं पॅकेट घेऊन येऊ आणि मग खाऊ मंडेला वगैरे. आता आणताना तर नव्हती, आता बघू मजा. विचारू तिला. चल ठेवायला, चल आता ठेवायला, चल ठेवायला, चल ना ठेवायला. तर ये, उचल ये. तर ती उठली आणि हिला जायचं होतं मॉलमध्येच घेऊन. तर शेवटी मला मॉलमध्ये घेऊन आलीच ती. कुठे आलोय का, कशासाठी.
नुसतं मॉलमध्ये जायचं करून ठेवलेलं. पाठीमागे लागले इथे ती त्या मॉलमध्ये त्यासाठीच आली आहे इथे. तू बाईकवर बसशील बाईकवर. हां मिशन सक्सेसफुल झालं इथं. ज्या कामासाठी तिला यायचं होतं मॉलमध्ये तिला झालं बसायला मिळालेलं आहे. आता 3 राऊंड आहे त्याचे. हाय बोल हाय. हे खायचं असतं मॉलमध्ये ना. हे हवं होतं म्हणून मॉलमध्ये यायचं होतं ना तुला ना. सो आजचा हा दुसरा दिवस आहे आणि काल जसं अमृताने सांगितलेलंच की आपण कालच म्हणजे ते दुपारी किंवा संध्याकाळी करणार होतो, पण ते काय कंटाळा झाला. नाही मॉलमधनं उशीर. हा मॉलमधनं उशीर आलो. तू पण बाहेर गेला. हा आणि ते प्रॉब्लेम झालेला आहे गाडीचं, तर तिकडे गेलेलो मग ते उशीर झाला. मग त्यानंतर मग आम्ही आज बोललो आत्ता करून घेऊ. आता वाजले थोडं लेट झालंय. 12 वाजले. ॲक्च्युली हा ब्लॉग आत्ता आजच टाकायचा होता 11 वाजता, पण बघू हा थोडा लेट येईल आता संध्याकाळपर्यंत. तर आपण हे जे प्रोडक्ट काल आणलेलं वाचून घेते काय लिहिलंय इथे. ह्याचे 1 2 3 4 5 6 स्टेप्स आहेत. कसं करायचं ते त्याच्यावर त्यांनी डायरेक्ट हे दिलंय, म्हणजे हाऊ टू यूज इट, हाऊ टू डू, व्हॉट टू डू. सो तसं त्याप्रमाणे आता करूया. आता मी विराजमान झालेलो आहे माझ्या बेडवर विराजमान. आणि सेना इथून अशी बघते मला. श्रेना तिची फ्रेंड आली आहे. आता फर्स्ट स्टेप चालू झाली आहे. ही काहीतरी अमृता बोलते मिल्क क्रीम आहे. तर हे मसाज पहिले करणं मग काय आहे. जस्ट टू प्रेप युअर स्किन, म्हणजे असं थोडं अच्छा ठीक आहे. मॉइश्चराईज कसं करतात तसं काहीतरी आहे तिथे लिहिलंय. मॉइश्चराईज द स्किन वेल. ठीक आहे चालेल. स्टेप जो आहे तो स्क्रब लावलाय आणि हा स्क्रब झाल्यावर मग आता ह्याला किती मिनिटं करायचे स्क्रबला. 2 to 3 minutes. हे 2 ते 3 मिनिटं स्क्रब करायचे पूर्ण नीट चांगलं. शुभमच्या फेसचा ही प्रॉब्लेम आहे की इथे सगळी दाढी आहे, त्यामुळे इथे हे गाल, नोज आणि हेड, दॅट्स इट. आता ही लास्ट स्टेप चालू आहे. लास्ट नाही, सेकंड लास्ट स्टेप पॅक लावायचं आहे. पॅक फेस पॅक लावून असंच थांबायचं आहे. किती वेळ थांबायचा. 15 मिनिट. ठीक आहे. आता हे झालं की मग मी तुम्हाला दाखवतो माझी स्किन काय इम्पॅक्ट दिसतोय का सांगा मला. कमेंट मध्ये सांगा मला इम्पॅक्ट दिसत असेल तर, म्हणजे इम्पॅक्ट हे चांगलं आहे असं मी मागवू शकतो आणि करू शकतो असं माझं म्हणणं. आणि आता शुभमचा फेस वॉश झालेला आहे आणि शुभम एकदम चिकना दिसत आहे. नाही छान दिसतो. इथे उभं आहे, इथे लाईट येते. हां तुम्ही सांगा गाईज, कमेंट करा की तुम्हाला कसं वाटतं की म्हणजे थोडं चेंज आहे की नाही. ऑफकोर्स आता एका ह्याच्यात येणार नाही, पण ते आपण थोडे दिवस करूया असं. ठीक आहे गाईस, आता आपण एक काम करूया, हा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि जर तुम्हाला चांगलं वाटलं असेल आम्हाला बघण्यात तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट डाऊन करा की कसं झालं आहे, काय झालं आहे आणि काय काय केलं पाहिजे आम्ही. तर कमेंट करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.